कर्म आणि संस्कार. दुपारचे 2 वाजले होते. घरात लावलेल्या घंटेचा नाच झाला. हातात एक वाकलेलं ताट, त्या 2 शिळ्या पोळ्या, चमच्याभर भाज्याने आणलेली डाळ हे सर्व होतं. म्हातारीने मोठ्या आशेने त्या ताटाकडे बघितलं आणि लगबगीने म्हातारीला उठवलं. अहो मला उठताय ना, जेवायचं ना, भूक लागली होती ना तुम्हाला. म्हातारा घाईने उठला. काय मेलं, जरा अंग टाकलं की झाली यांची कटकट चालू. जेवण दे, हे दे, खायला दे, प्यायला दे, गिळा आता रात्रीशिवाय मिळणार नाही असं म्हणून ती बाई ताट तापटून तनतन करत निघून गेली. म्हातारीनं पदराने डोळे पुसले. देवा काय आयुष्य ठेवलं रे बाबा, वरांड्यात कचऱ्यासारखं पडून राहायचं. मिळेल तेव्हा खायचं, बस ही अडगळ कायमची घेऊन जा तुझ्यासोबत. आता म्हाताराही रडू लागला. लक्ष्मी, लेकाला एवढं शिकवलं आपण, जाऊ दे, आपल्याच कर्माची भोगं म्हणून जगायचं. आणि हो, देवानं आपल्यासोबत न्यावं एवढीच इच्छा. त्यानं ती आंबलेली भाजी तशीच ठेवून पाण्यात भाकरी भिजवून खाली, कारण पोटात आग पेटलेली होती. पोटात भूक मावत नव्हती, त्यामुळे त्यांना नाईलाज होता. 6 महिन्याच्या 2 दिवसाच्या अंतराने दोघे आजीबाबा मरण पावतात. नंतर येतो पितृपक्ष असून मस्त पंचपक्वान करून घरात त्यांना फोटोंना नैवेद्य देते. गच्चीवर कावळ्याला घास ठेवते. तेव्हा तिचा मुलगा येऊन विचारतो, मम्मी हे काय आहे गं? तेव्हा ती बोलते, अरे पितृपक्ष आहे, त्यात आपल्या गेलेल्या पित्रांना जेवण देतात. ते तर नाही येत, पण कावळा येतो रूपाने. हो का गं मम्मी, आज तू इतकं काय केलं? आजीबाबा तर स्वतः येणार नाही, कावळा खाईल, पण जिवंत असताना त्यांना हे दिलं असतं तर किती समाधानाने गेलं असते ते. ती लाजेनं खाली बघते आणि मुलगा 6 वर्षाचाच असतो तरी तो आईला म्हणतो, आणि हो, तो वरांडा आहे ना, तो मी स्वच्छ करून ठेवणार आहे. ती विचारते, का रे, कशासाठी? काही नाही मम्मी, तुम्ही म्हातारे झाले की तुम्हाला तिथे आजीबाबांसारखं राहता यावं म्हणून. ती बाई अवाक होऊन फक्त बघत असते. आता यात तात्पर्य काय, तर लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात. आपण त्यांना ते संस्कार देतो ते घेत असतात. आणि दुसरं म्हणजे आपण जसे कर्म करतो त्याचे फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच मिळत असते. कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.